यानंतरची बातमी जर्मनीतून। शुक्रवारची संध्याकाळ साऱ्या जर्मनीसह जगासाठी धक्कादायक ठरली। सध्या ख्रिसमसची सर्व युरोपमध्ये लगबग सुरू असतानाच जर्मनीच्या मॅजबर्गमध्ये ख्रिसमस मार्केटमध्ये कार हल्ला झाला। यात 5 जणांचा मृत्यू झाला असून मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे। नेमकं काय घडलं, या हल्ल्यामागचा उद्देश काय आहे, हा दहशतवादी हल्ला आहे का, जाणून घेऊया या ग्लोबल रिपोर्टमधून। ऐन ख्रिसमसच्या तोंडावर जर्मनीमधील नागरिक शोकाकुल झालेत। शुक्रवारी संध्याकाळी जर्मनीच्या मॅजबर्ग शहरातल्या प्रसिद्ध ख्रिसमस बाजारात एका माथे फिरून कार घुसवली आणि अनेकांना चिरडलं। यात 5 जणांचा मृत्यू झालाय। एका लहानग्याचाही मृतांमध्ये समावेश आहे। तर तब्बल 200हून अधिक जण या कार हल्ल्यात जखमी झाले। जर्मन नागरिक याला हल्लाच मानतायत। या हल्ल्यात मृतांचा आकडा वाढण्याचीही भीती आहे। जर्मन चान्सलर ओलाफ सोल्ज यांनी दिलेल्या माहितीनुसार 200 पैकी 40 जखमींची प्रकृती चिंताजनक आहे। घटनास्थळावरून पोलिसांनी एका 50 वर्षीय व्यक्तीला ताब्यात घेतलंय। ही व्यक्ती पेशानं डॉक्टर असून 2006 पासून जर्मनीच्या बर्नबर्गमध्ये व्यवसाय करतेय, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे। काही जर्मन वृत्तसंस्थांनी दिलेल्या माहितीनुसार संशयित आरोपीचं नाव तालेब ए आहे। त्यानं जर्मन कायद्यांचा आधार घेत आपलं नाव गुप्त ठेवलंय। तसंच तो मानसशास्त्रातील तज्ज्ञ आहे। सायकोथेरपीतही त्यानं स्पेशालिटी मिळवली आहे, अशी माहिती त्याच्याबद्दल मिळतेय। मात्र जवळपास 2 दशकं जर्मनीत राहणाऱ्या व्यक्तीनं असं का करावं, असा प्रश्न इथल्या नागरिकांना पडलाय। तो एक माजी कट्टरपंथी असल्याचा दावा काही जण करतायत। त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर इस्लाम विरोधी कमेंट्सचा भरणाही आहे। तरी त्यानं हे कृत्य का करावं, असा सवाल उपस्थित होतोय। जर्मनीचं इस्लामीकरण होत असल्याचा त्याचा समज असल्याची माहितीही मिळतेय। त्याची अधिक चौकशी सध्या सुरू आहे। तर चान्सलर ओलाफ सोल्ज यांनी या धक्क्याच्या तीव्रतेबाबत चिंता व्यक्त केली आहे। दरम्यान शुक्रवारच्या या हल्ल्यानंतर अनेक जर्मन नागरिकांनी मॅजबर्गमधील बाजाराजवळच्या चर्च बाहेर एकत्र येत दुःख व्यक्त केलं। पुष्पगुच्छ ठेवत, मेणबत्ती पेटवत मृतांप्रती आदरांजली वाहिली। यावेळी अनेक नागरिक भावुक झाले होते। तर चर्चच्या काही सदस्यांनी शोकगीत गात आपलं दुःख व्यक्त केलं आणि इतरांना धीर देण्याचा प्रयत्नही केला। 2016 मध्येही अशाच प्रकाराचा हल्ला झाला होता। त्या कटू आठवणी देखील यावेळी जागृत करण्यात आल्या। दरम्यान चान्सलर ओलाफ यांनी घटनास्थळी भेट देत उपस्थितांचं सांत्वन करण्याचा प्रयत्न केला। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी।